क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। क्रांती रेडकर या समीर वानखडेंच्या पत्नी आहेत। पाकिस्तानी नंबरवरून अश्लील मेसेजेस पाठवण्यात आलेले आहे। गोरेगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। याविषयी बोलण्याकरता स्वतः क्रांती रेडकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, काय या सगळ्या संदर्भात आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे? तुम्हाला जीवे मारण्याची धमकी आलेली आणि मेसेज देखील 6 तारखेपासून हे चालू आहे आणि काल कंप्लेंट केल्यापासून मेसेज आलेला नाही आहे, पण गेले 6, 7, 8 मध्ये व्हॉट्सॲपवर पाकिस्तानी नंबरवरनं मेसेज आणि त्याचबरोबर एक UKच्या नंबरवरनं कॉल आलेला आहे आणि त्याच्यात जीवे मारण्याच्या धमक्या आहेत आणि परिवाराला संपवून टाकू अशी धमकी आहे आणि तुझ्या नवऱ्याला आणि तुला आणि मुलांना संपवून टाकू अशा पद्धतीची धमकी आहे। संदर्भात तुम्ही तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे? हो, आम्ही लगेच तक्रार केली आणि हे असं गेली 1-1.5 वर्ष चालू आहे, पण ते आधी समीरजींच्या फोनवर यायचं किंवा त्यांच्या ईमेलवर किंवा Instagram DMला यायचं, पण आता ह्या लोकांनी माझा नंबर साधलेला आहे आणि माझ्या नंबरवर आता धमकी देण्यात येत आहे। मे बी त्यांना हे माहिती होतं की समीरजींना ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही आणि ते तरीही धडाडीने लढत असतात, पण कदाचित परिवारावर अटॅक केला तर हा माणूस थांबेल लढण्याचा अशी त्यांची आशा होती। असेल कदाचित, पण ती काही पूर्ण होणार नाहीये कारण की समीर तर लढत राहणारच आहे आणि आम्हाला फक्त हे लोकांच्या पेक्षा पोलिसांच्या निदर्शनास आणायचं होतं। ह्याच्यात कुठेही आम्ही कुठे घाबरलेलो नाही आहोत आणि कुठेही ते जर आमचा म्हणतो ना आमचं जर मनोबल तोडायचा प्रयत्न करत असतील तर ते कधीच होणार नाही। अगदी क्रांतीजी, तुम्ही आता उल्लेख केला म्हणून थेटच विचारते, आर्यन खान प्रकरणाशी या धमकीचा संबंध आहे का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला नाही वाटत ते आर्यन खान प्रकरणात आहे। सो एक ओव्हरऑलच मे बी आय डोंट नो की ओव्हरऑल हे काय आहे, पण मला असं वाटतं की आर्यन खान आहे का नाही आहे त्याचं पोलीस तपास करतीलच आणि का हे दुसरं कुठलं प्रकरण आहे ह्याचाही पोलीस तपास करतील। निश्चित। क्रांतीजी, आता तुम्ही उल्लेखही केला की कितीही धमक्या आल्या, मेसेजेस आले तरी आम्ही लढतच राहू, समीर वानखडे स्वतः लढतच राहतील, घाबरणार नाही। तुमचा नेमका संशय कोणावर आहे या सगळ्या संदर्भात? मला असं वाटतं की जी आता आम्ही कंप्लेंट केलेली आहे त्याचा सविस्तर शोध घ्यावा पोलिसांनी आणि त्याच्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल की एक्झॅक्टली काय घडलेलं आहे आणि कोण ह्याच्या मागे आहेत, कुठून हे नंबर्स येत आहेत, हे सिम कार्ड पाकिस्तानातले आहेत का भारतातूनच कोणीतरी ते सिम कार्ड वापरून हे मेसेजेस करायचा प्रयत्न करताय, तर त्यांच्या गळ्यापर्यंत निश्चितच आपले जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, श्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या राज्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे आणि जोपर्यंत देवेंद्र भाऊंसारखी पण लोक आहेत तोपर्यंत आमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही, आम्हाला खात्री आहे। निश्चित। धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।